नमस्कार. आज आपण इंग्लिश ग्रामरचा ॲज सून ॲज हा टॉपिक बघणार आहोत. ॲज सून ॲज हार्डली हॅड, नो सूनर दॅन या तिघांचाही अर्थ एकच आहे. ॲज सून ॲजच्या जागेवर हार्डली हॅड यूज करू शकतो आपण, नो सूनर दॅन वापरू शकतो. म्हणजे हे एकमेकाच्या बदल्यास कोणताही आपण यूज करू शकतो. ॲज सून ॲजच्या जागेवर आपण हार्डली हॅड यूज करू शकतो, नो सूनर दॅन यूज करू शकतो, किंवा हार्डली हॅडच्या जागेवर ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, किंवा नो सूनरच्या जागेवर हार्डली हॅड, ॲज सून ॲज. या तिघांचाही अर्थ एकच आहे. बघा, या तिघांचाही वापर जो केला जातोय लागोपाठ घडणाऱ्या घटनांसाठी वापरले जाते. एक क्रिया घडली की लगेच दुसरी क्रिया जी घडली जाते त्यासाठी आपण या तिघांचाही वापर करतोय. बघा, एक क्रिया घडली की लगेच दुसरी क्रिया घडते. नो सूनर हार्डली हॅड ऐवजी ॲज सून ॲज वापरावे. तर आज आपण फक्त ॲज सून ॲज बद्दल माहिती घेऊ. याच्यामध्ये नो सूनर किंवा हार्डली हॅड हे जे दोन आहेत यांच्याऐवजी आपण ॲज सून ॲज वापरणार आहेत. दिलेल्या जर वाक्यात डू, ड, डीड असेल तर ते काढून टाकायचे आपल्याला आणि क्रियापदामध्ये योग्य तो बदल करावा. त्याच्यानंतर वाक्यामध्ये दॅन किंवा व्हेन जर आला असेल तर ते काढून आपण सोल पेरोम वापरणार आहोत. तर आता काही सेंटेन्स बघू आपण. टीचर कम दॅन स्टुडंट स्टूड अप. जसे टीचर आलेत, विद्यार्थी उठून उभा राहिलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा, ॲज सून ॲज घ्यायचे सुरुवातीलाच. ॲज सून ॲज, नो सूनरच्या जागेवर आपण ॲज सून ॲज घेतलेले. डीड काढून टाकणार आपण. डायरेक्ट आता आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. ॲज सून ॲज सब्जेक्ट आहे याच्यामध्ये टीचर. ॲज सून ॲज टीचर, त्याच्यानंतर इथे हेल्पिंग वर्ब तर वाक्यामध्ये आपल्याला नाहीये. डूड डीड आपण काढून टाकतोय दिलेल्या सेंटेन्स मधले. त्याच्यामुळं आता हे डीड जर काढला आपण तर क्रियापदामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. ॲज सून ॲज अ टीचर, आता इथं कम आहे तर आपल्याला त्याला V2 करावं लागेल. केम. आता ध्यान आहे तर ध्यान काढून टाकायचे. ध्यानच्या जागेवर आपण स्वल्पविराम घेणार आहे. आता राहिलेलं सेंटेन्स असेल तसं लिहून काढायचे. स्टुडंट स्टूड अप. आणि शेवटी फुल स्टॉप. दुसरं सेंटेन्स बघू आपण. बघा, नो सूनर वॉज ही फ्री दॅन ही केम होम. याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला जे नो सूनर दिलेला आहे त्या जागेवर ॲज सून ॲज लिहून घ्यायचंय. ॲज सून ॲज. आता या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे, पण अगोदर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा. सब्जेक्ट कोणता आहे वाक्यामध्ये? ही. ॲज सून ॲज ही. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वॉज. ही वॉज. त्याच्यानंतर वर्ब. वर्ब याच्यामध्ये फ्री. ध्यान काढून आपण स्वल्पविराम देणारे. राहिलेले सेंटेन्स असेल तसं ही केम होम. ही केम होम. शेवटी फुल स्टॉप. आता तिसरं सेंटेन्स बघू आपण. नो सूनर डू आय फिनिश माय होमवर्क दॅन आय हेल्प माय मदर. त्याच्यामध्ये नो सूनर डू जे आहे हे कट करणार आपण. ॲज सून ॲज, त्याच्यानंतर सब्जेक्ट आय, फिनिश, माय होमवर्क. ध्यान कट करायचे. ध्यानच्या जागेवर स्वल्पविराम आणि राहिलेलं सेंटेन्स असेल तसं आय हेल्प माय मदर.